कृष्णाने आणि बलरामाने अक्रूराचा हात धरला आणि त्याला ओसरीवर नेलं, वरती बसवलं. अक्रूर म्हणजे कंसाचा दूत आहे, मथुरेहून आलाय, एवढा मोठं असं रथ घेऊन आलेला आहे. आणि दोघं घाबरून गेले, नंद यशोदा, हे कशाला आले, आपल्या इथे काय काम आहे. आणि मग कृष्ण असा बोलतोय की जसं अक्रूर असेल त्याची गतजन्माची ओळख आहे, इतक्या आपलेपणाने आत्मीयतेने अक्रूर काकांचं स्नान भोजन सगळं करवलं. आणि रात्री अक्रूर काकांना एकांतात घेऊन कृष्ण विचारतोय, काका कसं येणं केलं. त्याने सांगितलं, कंसाने तुला बोलावलंय, त्या ठिकाणी एक धनुर्याग करतायत आणि या धनुर्यागामध्ये असं म्हणतातल्या सगळ्या पहिलवानांना बोलावलेलं आहे, तुम्ही सुद्धा त्याचे प्रजाजन आहात, तुम्हालाही बोलावलं आहे. काका, कंसाचा काय हेतू आहे. कंसाने मला मारण्याकरता आतापर्यंत खूप दैत्य पाठवले, त्याची इच्छा हीच आहे की तुला त्या ठिकाणी बोलवायचं. आणि तुला ते तात्या भोसले कुठे गेले, इथे बसा, त्यांना एक टोपी द्या आणि त्यांना नारळ पण द्या. बरं, म्हणजे मला एकदम धनुर्यागात तुम्हाला बोलवलेलं आहे. हेतू हा की धनुर्यागामध्ये तुम्हाला बलवान अशा प्रकारच्या योद्ध्यांकडून आणि हत्तींकडून तुला मारवून टाकायचं. श्रीकृष्ण हसला, काका आम्ही येतो. मग श्रीकृष्णाला मारून टाकायचं असं त्या कृष्णाला माहिती आहे की मी त्याला मारणार होतो, तोच मला मारणार. हो आम्ही येतो. आणि काय झालं, कुजबुजीच्या गोष्टी झाल्या, झोपले. उद्या सकाळी निघायचं. यशोदा मैयाला सारखं वाटत होतं की हा आला कशाला आहे आणि कृष्णन हे एकांतात बोलतात काय. तिच्या मनावरती सावट आलं. तिला असं वाटलं की हा घ्यायला आला आपल्याला रानाला. आणि नंतर पाहता पाहता रात्री 2-2:30 वाजले होते, 3 वाजले होते. कृष्ण आला. त्याने गळ्यात हात घातला आईच्या. आई मी जाऊन येतो, कंसराजाने बोलावलंय. आणि तिला खट्ट मिठी मारली आईने कृष्णाला. नाही कृष्ण, तू नाही जायचं, कृष्ण तुला तो मारून टाकेल, तू जाऊ नको. नाही आई, मला गेलं पाहिजे, तू काळजी करू नको, मला तू मारणार नाही. यशोदा रडायला लागली, कृष्ण तू नाही जाय, कृष्ण मी तुला सोडणार नाही त्याचं. कृष्ण लहानपणी लेकरू 12 वर्ष. यशोदा रडायला लागली, कृष्ण मी तुला सोडणार नाही, तू नाही जायचं कृष्ण, मी नाही सोडणार. आई माझं मी तुला कधी नाही अंतर देणार, मला जाऊ दे. कर्तव्य करता मला केलं पाहिजे. कंसाला ते मायले पहाटेपर्यंत कृष्णाने लक्षात आणलं की नाही नाही, त्याला माहिती होतं की आता कर्तव्य कठोर झाल्याशिवाय मला गोकुळ सोडता येणार नाही. या गोकुळातल्या जीवाजीवाला मी भेट लावलाय, या गोकुळातल्या प्रत्येकाचं मी चित्त चोरलेलं आहे. प्रत्येकाला मी गोकुळ सोडू शकत नाही. मीही गोकुळाला अडकलो आहे. भक्तीच्या कोशात मी बांधला गेलो आहे. गोपींना माहीत नाही, गोपांना माहिती नाही, गाईंना माहिती नाही, वासरांना माहिती नाही, कोणालाही माहिती नाही. आणि हा अक्रूर ती म्हणत कशाचा अक्रूर, हा क्रूर आहे, माझ्या कान्हाला घेऊन जायला लागला. हा कसा अक्रूर. कृष्णाने तिची परोपरीने समजून घाली. नंदाला तर बिचारायला त्यांनी अज्ञानात ठेवलं की बाबा आपल्याला मथुरेला जायचंय, बाबा आपल्याला मथुरेला जायचंय. नंद इतका भोळा, तो नेहमीच जायचा मथुरेला. त्याला असं वाटतं की आपण मथुरेला जायचं परत यायचं, काही तिथे उत्सव आहे राजाच्या घरी. पण कृष्णाला आई यशोदेच. लक्षात ठेवा, वात्सल्य आणि प्रेम यांचं वरदान यशोदेने मागितलं होतं आणि कृष्णाने त्याला भरपूर रीतीने ते दिलं. वात्सल्याचं वरदान देवकीला नाही मिळालं, देवकीने नाही घेतलं. देवकी कृष्णाला पाजू पण शकली नाही एकदा सुद्धा. याचं खंत आहे देवकीला, माझ्या पोटी आला पण वात्सल्य दिलं तिला. जो देवकीची गर्भी आला, यशोदेची या उत्संगी वाढला, शेखी उपेगा गेला पांडवांच्या, असं त्याचं जीवन आहे. यशोदेच्या उदरी आला, तिच्या मांडीवर खेळला आणि उपयोगाला आला पार्थाच्या. कृष्ण
अर्जुनाच्या. असं याचं विलक्षण जीवन आहे. आणि हा योग योगेश्वर कृष्ण बालकृष्ण हा सकाळ झाल्याबरोबर भरभर भरभर स्नान बिने केले आणि हा रथात जाऊन बसला. आई रडते, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी. आणि जसा हा रथात बसला तसं गोपींना कळलं आणि गोपी धावून धावून आले आणि त्यांनी रथाचं चाक पकडलं. कोणी रथाच्या घोड्याच्या तिथे उभ्या राहिल्या आणि ते म्हणाले की काळ्या कपट्या, कालपर्यंत संध्याकाळपर्यंत तू आम्हाला एका शब्दाने बोलला ना, आम्हाला इतकं फसवत होतो, कुठे झाला तू आम्हाला सोडून, कसा जाशील तू आम्हाला, हा कोण आलाय तुला घेऊन आला आम्हाला भोरटा. कृष्ण प्रत्येक गोपीचा पण गेला, तिला कानात सांगितलं मी जात नाहीये, मी इथेच आहे, मी जातो संध्याकाळपर्यंत येतो, तू खोटा आरडा आहे, आमचा तुझ्यावर विश्वास नाहीये. नाही मी शपथ सांगतो मी जात नाहीये, मी जात नाही, मला आत्ता फक्त जाऊ द्या. पुन्हा आला नाही कृष्ण. बरं गोकुळ ते अगदी खोटा आडायच्या तर वादच नाहीये. सांगत वा ठकविले ना कवणा असं विचारतायत नामदेव. सापडलोय एकामेका ह्याच्यामध्ये ते विचारतायत, सांगत वा ठकविले ना, तू गोपींना ठकवलं, गोपांना ठकवलं, आईला ठकवलं, तुझे रूप माझे नाही आहे, आम्ही तुला चोरून घेतलंय, आम्ही तुला चोरलेलं आहे, आता तुला आम्हाला ठकवता येणार नाही. नामदेव म्हणाले की तू इतरांना ठकव, आम्ही नाही ठकणार. अशा प्रकारचं गोपींशी बोलला आणि अक्रूराला सांगितलं की काका तुम्ही जर इथे अर्धा घंटा थांबला तर आपलं जाणंच रद्द होईल. हे माझं प्रेम सरोवर आहे, हे माझं भक्ती सरोवर आहे, हे माझं लीला भूमी आहे, मी याच्यातून निघू शकत, मी अक्षय इथे राहणार आहे. आणि श्रीकृष्ण अक्षयीचा जर कुठे असेल तर तो वृंदावनात आहे. तुम्हाला कृष्णाचं जर दर्शन घ्यायचं असेल तर वृंदावनातच आहे. तुम्हाला पंढरीरायामध्ये वेगळं दर्शन देतो, द्वारकाधीश वेगळं दर्शन देतो आणि बालकृष्ण वेगळं दर्शन देतो. हे तिघांचे 3 रूप आहेत वेगळी. पंढरीनाथ जो आहे तो भीमा तटी रमलेला तो पांडुरंग आहे, तो पुंडरीका करता आलेला आहे. आणि तो कसा आहे, स्वरम शांत मिड्यम वरम लोकपालम. पांडुरंगाचं पुढचं गोड स्तोत्र आदिशंकराचार्यांनी केलेलं आहे. त्याच्यातले हे श्लोक आहेत. आदिशंकराचार्य पंढरीला आले आणि त्याच्याकडे पाहून त्याने स्तोत्र केलेलं आहे. विख्यात स्तोत्र आहे आदिशंकराचार्यांचं. द्वारकाधीशाचं वेगळं रूप आहे आणि वेगळं कार्य आणि वेगळं. आणि हा जो आहे हा कन्हैया तुमचा आमचा भावमधुर असा माधुर्य निधी आहे. भरभर भरभर सगळ्या गोपिकांना ठकवून फसवून हा सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आसमानच्या धारा असताना गोकुळ सोडतो आणि चालला दूरतो. बाबांना सांगितलं नंद बाबाला आणि आपल्या सगळ्या गोपमित्रांना की तुम्ही पायी पायी वाटेने या, मी आणि राम बलराम दोघ जण रथात बसले आणि पायी पायी वाटेने मथुरेला आपण एका उद्यानामध्ये भेटू. तिथे ते सगळे ते बराबर निघाले पायी पायी. आणि जाता जाता अक्रूरांनी आंघोळ सुद्धा केली नाहीये, कारण आंघोळ बाकीचं मग जर करत राहिलं निहारी तो उशीर होईल आणि मग सगळ्या गोपी आड येतील. म्हणून एक सरोवर आलं. एका सरोवरामध्ये अक्रूर म्हणाले की रामकृष्णा मी जरा इथे स्नान करून घेऊ. तो म्हणाले हो तुम्ही बसा इथे. आणि अक्रूर स्नान करायला म्हणून पाण्यात उतरला. पाण्यात उतरल्यानंतर त्याला पाण्यामध्ये रथ दिसला आणि रथामध्ये रामकृष्ण बसले असं दिसलं. तो चकित झाला की असं दिव्य दर्शन दिसलं की सुंदर रथामध्ये रामकृष्ण बसलेले. अक्रूर चमत्कारिक रीतीने म्हणतोय की अरे मी त्यांना रस्त्यावर रथ थांबवून आलोय, तो वर आला पार होतो, वर रस्त्यावर रथ उभा आहे आणि रथामध्ये दोघे जण रामकृष्ण बसलेले. असं दिव्य दर्शन त्याला दिलं. त्याने आल्यावर पावलांवर मस्तक ठेवलं. पाहता पाहता घोडदौड करून आणलं मथुरेमध्ये आणि एका उद्यानामध्ये जे सांकेतिक उद्यान ठरलं होतं. पहिल्यांदा श्रीकृष्ण मोठ्या शहरात आलाय, मथुरेमध्ये आलेले आहे. तर श्रीकृष्ण आणि हे सगळे गोकुळ आणि वृंदावनामध्ये सगळं बाल्य गेलं आहे त्यांचं. 12 वर्ष त्याचं चाललेलं आहे. त्याची आईला त्यांनी दिलेलं वचन पूर्ती करायची आहे. देवकीला सांगितलं आई मी 12व्या वर्षी तुला भेटायला येईल, तोपर्यंत तू तप केलंय दोघांनी कृष्णा चिंतनाचं वसुदैव देवकींनी. आणि आल्याबरोबर मग सगळे अक्रूर काकांना सांगितलं की जा तुम्ही राजाला निरोप सांगून द्या की मी येऊन गेलोय आणि उद्या धनुर्यागाच्या ठिकाणी मी येईन.
त्याला निश्चिंत करून द्या. आणि नंतर मग सगळे बरोबरचे लोक आले, नंद बाबा आले, सगळ्यांनी न्याहारी वगैरे हे केलं, जेवले खाले वगैरे. दुपारची वेळ होती, ऊन कळल्यानंतरची. नगर पाहायला सगळेजण निघाले. नगर पाहायला निघाल्यानंतर कृष्णाच्या आजवरच्या लीला मथुरावासियांनी ऐकल्या होत्या. कृष्णाच्या आजवरच्या लीला मथुरावासियांना ठाऊक होत्या. सगळ्यांना उत्सुकता होती की हा आहे तरी कसा. त्यामुळे आज कृष्ण येणार आहे, कृष्ण येणार आहे ही वार्ता अक्रूर कृष्णाला घ्यायला गेलेल्या आणि कृष्णाला घेऊन येणार आहे. जो तोय कवा आला का हो, कवा पाहिलं का हो, कवा दिसला का हो, कवा ते कुठे उतरणार आहेत, असं उत्सुकतेने एक जण एकमेकांना विचारतात. आणि श्रीकृष्ण आता त्याने विचार केला की आता आपल्याला मथुरावासियांना दर्शन द्यायचं, तर आपण जरा नगरांतरी वसिजे तरी नागरची बोली जे, असं ज्ञानेश्वरांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे. जे नगरात राहतात त्यांना नागर म्हणतात, जे खेड्यात राहतात त्यांना ग्रामीण म्हणतात. तर हे आतापर्यंत गावड्यात होते, त्याच्यामुळे आतापर्यंत काही फारसं त्यांना वेशभूषेबद्दल वगैरे फारसं भान नव्हतं त्यांना. ते आनंदात राहत होते. आपल्या इथे आल्यानंतर एक धोबी शुभ्र आपले परीड घडीचे कपडे घेऊन चाललेला होता. त्यांनी त्याला बोलावलं, अरे इकडे ये, याच्यात काय आहे. ते म्हणाले, तुम्हाला काय करता तुम्ही गावडी मुलं. अरे याच्यात काय आहे सांग. म्हणे या कंसराजाच्या राजवाड्यातले सगळ्यांचे कपडे तुमच्या नशिबात नाही आहे. ते एक झापड त्याला मारली त्यांनी कृष्णाने चौरस्त्यावर, आणि तो परीट मरून पडला. आणि आपल्या मित्रांना सांगितले, एक आठवडा उकला, ज्याला जे येईल ते कपडे घाला. सगळ्यांनी ते कपडे घातले, ज्याला जे येतील ते. आणि श्रीकृष्णाने त्याला सांगितलं की तोच तू धोबी आहे ना. माझ्या बायकोच्या जन्मामध्ये तिच्याबद्दल तू एक शब्द बोलला, माझ्या सीतामाईला मला सोडून द्यावं लागलं. एक त्याला झापड भरून घ्या सदनाला पाठवलं. कोणत्याही कर्माचं परमेश्वर लावून घेत नसतो आणि ऋणात ठेवत नसतो. त्याच्यानंतर बरं गमतीचं एवढं कृष्णाने एका थापडेत मारलं म्हणून कोणी पोलीस आला नाही, कृष्णाला पकडलं नाही. सगळ्यांनी समजून घेतलं की अरे कृष्ण याच्या नदी पुढे लागायचं. सगळ्यांनी पाहून घेतलं. ही बातमी याच्यापर्यंत गेली, कंसापर्यंत. तेवढ्यात त्याच काळामध्ये तिथून कुब्जा नावाची एक सुरेख दासी चाललेली होती. ती त्रिवक्रा होती. 3 ठिकाणी वाकडी होती. त्रिवक्रा म्हणजे त्या संधिवात असेल, काहीतरी असेल. ती अशी कुबडीसारखं चालली होती. श्रीकृष्णाने तिच्या अंगठ्यावरती पाय दिला आणि तिच्या हनवटीला एक झटका दिला आणि ती सरळ झाली. आणि ती एकदम ती दिसायला सुरेख होती, छान. तिचं मन जडलं कृष्णावर. ती म्हणाली की कृष्णा, मी तुझी काय सेवा करू. ते म्हणाले, काही नाही, तुझ्या जवळचं उठ नाही, मला अंगराग लाव. कृष्ण, अरे तो स्वामींचा स्वामी आहे. तो बसला आणि कस्तुरी तिलकम ललाट पठले असं सगळं त्याने अंगराग लावून घेतला. चांगले सुंदर हार, इथे हार. म्हणजे कृष्ण जे मथुरेत जातोय तो येरगबाळा नाही, अप टू डेट. मथुरेतले लोकही तोंडाने पाहत आहेत की काय रूप आहे. अगोदरच रूप त्याचं अलौकिक, आणि त्यात त्यांनी स्वतंत्र सुंदर आपला वेशभूषा केली. आणि मथुरेत सगळ्यात जर हुशार असतील नगरातले कोणी, तर मथुरेतले व्यापारी संघाने कृष्णाचं स्वागत. त्याचं कारण एकूण काय तुम्हाला त्याचं सगळ्यात हुशार जर कोणी असेल तर व्यापारी असतात. कोणाचंही राज्य येऊ, उद्या कोणाचं राज्य आहे त्याची आजच सत्कार. म्हणजे आम्हाला सगळे परमिट मिळतील, लायसन मिळेल, सगळं आम्हाला. कृष्णाचं स्वागत केलं सगळ्या व्यापारी संघाने. त्याला गोड गोड मेवा मिठाई खायला दिली. आणि कौतुक वाटले त्यांना. काय की ज्याची कीर्ती आपण आजपर्यंत ऐकत होतो तो कृष्ण आपल्या डोळ्यांनी आपण पाहिला. कृष्ण तसाही विलोभनीय आणि या संबंध वेशभूषेमध्ये होता. आणि कृष्णाने त्याच दिवशी संध्याकाळी ठरवून टाकलं होतं की मथुरेमध्ये आपण आल्याचं सेन्सेशन, म्हणजेच आपण आल्याचं पूर्ण वार्ता गेलीच पाहिजे. जिथे धनुर्याग होणार होता तिथे गेला, तिथे पाहिलं त्याने काय येतं. आणि तिथल्या त्या धनुर्यागाचे त्यांनी अवलोकन केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर सगळे आपलं त्या धनुर्यागाच्या तिथे सबंध मथुरा वासी लोटलेले. त्या ठिकाणी वाजंत्री वाजतायत, रणभेरी वाजतायत, वेगवेगळ्या प्रकारच्या दुंदुबी वाजतायत, शंख वाजतायत. आणि श्रीकृष्ण आणि बलराम त्या ठिकाणी जात आहेत. कुवलया पीड नावाचा मदोन्मत्त वारुणीनी बेभान झालेला मदोन्मत्त हत्ती कृष्णावरती चालून आला. आणि या कुवलया पीडाला कृष्णाने
आपल्या अलौकिक बुद्धिचातुर्याने आणि शक्ती संपन्नतेने त्याचे सुळे असे जमिनीमध्ये खुंचवून त्याच्यावरती जाऊन त्याचे दोन्ही सुळे उपटले, त्याला मारून टाकलं. हे पाहिल्यानंतर आणि त्याच्या रक्ताने हे झाले, अंगावरती रक्त सांडलेलं आहे बलरामाच्या कृष्णाच्या. त्याचे दोन्ही सुळे जसे हातामध्ये गदा घ्यायचे तसे सुळे घेतले आणि तो श्रीकृष्ण साक्षात रणगंभीर एखाद्या योद्ध्यासारखा त्या याच्यामध्ये प्रवेश करतोय. कंसराजाला ही बातमी कळली. कंसाला वाटलं होतं हा कुवलया पीड आपल्या पायांखाली चेंदून चेंदून कृष्णाला मारून टाकेल. त्याला ज्यावेळेला लागलं की कृष्णांनी कुवलया पीड हत्तीला मारलं, माहुतही मेलान हत्ती मेलान, काय झालं काय, तो दचकला मनामध्ये. आणि आतमध्ये आल्यानंतर चाणूर मुष्टिक हे मोठ्ठे मल्ल होते, यांच्यावरती कृष्णाला सोडले आणि सगळे बसलेले होते. नंदाच्या बरोबरचे आलेले. आणि त्यांनी जसं पाहिलं की एवढे बलाढ्य अशा प्रकारचे हे बलवंत, कृष्णाच्या वयाशी त्यांचं साधर्म्य नाही. हा जास्तीत जास्त 12 वर्षाचा आहे, पोरगा दिसणार असणारा, मिसरूड फुटलेली नाही आहे असा हा पोरगा. आणि हे मोठाले कृष्णाने एवढंच म्हटलं, त्या सचिवांनी भाषण दिलं, कृष्णा तुमच्या शक्तीची आम्ही आजपर्यंत कथा ऐकत आलो, आज आम्हाला त्यांचा प्रत्यय दाखवा. कृष्ण म्हणाले हे असमान युद्ध आहे, द्वंद्व युद्धामध्ये मी कितीतरी लहान आहे यांच्या पुढे, यांच्याशी मला खेळायला लावता. त्या म्हणाले कुवलया पिढ्याला जर तू मारला असशील तर हे असमान नाहीये, कुवलया पिढ्याला जर तू मारलायस ना. कृष्णाने ते आव्हान स्वीकारलं. चाणूर आणि मुष्टिक यांच्याशी कृष्ण आणि बलराम दोघ जण आखाड्यामध्ये भिडले. आणि बघता बघता लोकांचे नेत्र लवत नाहीत. तेवढ्या काळामध्ये त्या दोघांनी आपल्या वज्रांनी, मुष्टिकांनी, डावपेचांनी कृष्णाजवळ सर्व विद्या शरण आहेत, लक्षात ठेवा. कृष्णाला मल्लविद्या आहे, कृष्णाला 64 कला आणि 64 विद्यांचं वरदान आहे. सगळ्या कला आणि विद्या दोन्ही कृष्णाच्या अधीन आहेत. आणि त्यांनी त्या छातीमध्ये त्यांच्या हे मारून मुष्टी प्रहार करून त्या दोघांना रक्त ओकालं. दोघांनाही मारलं. दोघांना मारल्यानंतर मात्र संपूर्णपणे आपल्याला असं दिसेल की हलकल्लोळ झाला, डोक्यावर टोपी घाला बरोबर. आणि म्हणजे टोपी राहूच द्या डोक्यामध्ये, हे अत्यंत शुभकर्म आहे. आणि कृष्णाने सगळे जण वाद्य भासतायत, तुताऱ्या फुंकल्या जात आहेत, सगळ्यांना कळत नाहीये कृष्णाचा जय जयकार होतोय. कृष्णाने सिंहासारखी झेप घेतली आणि दांड दिसतो सिंहासनावरती धावून गेला. पाहत लवतो ते रक्तलांची संबंध त्याचे हे आहे, दांड आहे. आणि मल्लयुद्धामध्ये हे झालेलं आहे, फुलून गेलेलं आहे, त्याचा वज्रासारखा झालेला आहे. आणि त्यांनी एका झेपेत कंसाला त्यांनी ओढलं पाडलं आणि खाड दिसून इतका वेळ. कृष्णाने सिंहासारखी झेप घेतली आणि बसलेल्या कंसाला ओढलं पाडलं आणि एका खडगामध्ये गोपाल कृष्ण भगवान एका याच्यामध्ये मार. आणि हाकार झाला, गोपाल कृष्ण राधे गोविंद गोविंद गोपाल राधे. नंदाच्या बरोबर आलेले नाचायला लागले. गोविंद गोविंद गोपाल राधे कृष्ण गोपाल राधे कृष्ण गोविंद गोपाल गोपाल. अहो कोणाला कळलंच नाही काय झालं. इतक्या विद्युत क्षणामध्ये क्षणार्धात ही गोष्ट घडली. कंस थर कापत. त्याला ज्याचा ध्यास घेत आज 12 वर्ष कंसाने काढलेली आहे, तो कृष्ण आला केव्हा, त्यांनी त्याला पाडलं केव्हा, त्याने त्याचा शिरच्छेद केव्हा. कंसाच्या देहातून ज्योत निघाली आणि कृष्णामध्ये येऊन विलीन झाली. कंस हा कोण आहे? जय विजयांपैकी जय आहे. द्वापार युगातला विजय आहे. तिकडे दंतवक्र
शिशुपाल तशा प्रकारचा हा दैत्य आहे. शिशुपाल आणि दंतभक्त हे दोघ जण जे विजय कंस हा त्यांच्या बरोबरीच्या या कृष्ण याच्या मामा मारू गेलासी आत्ता जे सांगितलेलं आहे तसं त्यांनी आपटिले गजासी ही जी काही हे नामदेवांचं पद हे केल्यानंतर सगळ्या मथुरावासियांनी त्याचा जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. कोणी असं धावूनच गेलं नाही राजा मेला म्हणून. सर्वांचं मनोवांछित कृष्णाने पूर्ण केलं. कृष्णाने सगळ्यात पहिल्यांदा जर काही केलं असेल उग्रसेनाला मुक्त केलं. कंसाने आपल्या पित्याला आणि तशा अवस्थेत दोघेही रामकृष्ण कुठे गेले कारागृहात गेले आणि देवकी आईला भेटले. गच्च दोघं मायलेकरं भेटले. 12 वर्षांनी लेकरू भेटलंय. देवकीने आपल्या अश्रूंनी कृष्ण आणि गेलं तेव्हा कसं लहानसं नील कमल होतं छोटंसं कमळाचं फूल असावं. आणि आता आला हा योद्धा हा योगैश्वर्य राजधुरंधर असा श्रीकृष्ण तिला भेटायला आला. आई मी तुला वचन दिलेलं पूर्ण केलेलं आहे. लक्षात ठेवा तुम्ही देवांच्या बाबतीमध्ये तुम्ही देवचरित्र ऐकता तेव्हा लक्षात ठेवा त्यांनी ज्यांना जी वचनं दिली ती वचनं त्यांनी परिपूर्ण केली. म्हणजे देवांचं वैशिष्ट्य हे असतं की प्रत्येक जीवाची तृप्ती करण्याचं सामर्थ्य असतं त्यांच्यात आणि ते औदार्य असतं त्यांच्यामध्ये. हा प्रसाद वाटायचा बरं का. हा प्रसाद वाटायचे छोटे छोटे तुकडे करा आणि प्रसाद आपल्या प्रसादात मिळवून टाका आणि या याच्यामध्ये आपल्याला दिसेल मुक्त केलं. आणि दुसऱ्या दिवशीपासून त्या ठिकाणी कृष्णाचं अधिराज्य सुरू झालेलं मथुरेवरती. कृष्ण गोकुळातून निघाला. कृष्णाच्या जीवनातला गोकुळातला एक भावरम्य आणि मधुर असा कालखंड मागे पडलाय आणि कृष्ण पुढे चाललाय. कृष्ण आता या आपल्या आता बघा आता गतिमान रीतीने आपल्याला पुढे जायचंय कारण आपल्याला लग्न करायचंय कृष्णाचं. त्याच्यामुळे आपल्याला मधल्या लहान सहान घटांमध्ये रमायचं नाहीये. त्याच्यानंतर जर पहिल्यांदा काही झालं असेल जरासंधाच्या 3 मुली या कंसाच्या पत्न्या होत्या. त्या रागावून रुसून जरासंधाकडे चालल्या गेल्या आणि त्यांनी सांगितलं की त्या लहानशा कृष्णाने आमच्या याला मारू. जरासंध श्रीकृष्णावरती 17 वेळा स्वारी करायला आला. उग्रसेन मथुरेचा राजा आहे आणि झालं काय या मधल्या काळामध्ये श्रीकृष्ण आणि बलराम यांना गर्गाचार्यांनी पत्र दिलं आणि ते दोघे जण आमच्या उज्जैनला आले. उज्जैनीला सांदीपनी महामुनीश्वरांचा आश्रम होता. सांदीपनी महामुनीश्वर हे यांचे मित्र होते गर्गाचार्यांचे. श्रीकृष्णाची मुंज झाली. दोघांचं यज्ञोपवीत आणि हातामध्ये समित पाणी पायामध्ये काहीही नाही. श्रीकृष्ण फक्त गोकुळात आणि उज्जैनीला पायामध्ये काहीही न घालता राहिलेला आहे. गुरुगृही उज्जैनला गुरुगृही आणि गोकुळामध्ये आपल्या कान्हा असताना आणि श्रीकृष्ण तिथे दोघं समित पाणी घेऊन ते तिथे आले आणि गुरुजींना त्यांनी सांगितलं आम्हाला गर्गाचार्यांनी आपल्याकडे पाठवलंय. तर 67 दिवस श्रीकृष्ण उज्जैनमध्ये राहिले. या 67 दिवसात 64 विद्या कला ज्ञान सगळे वेद शास्त्र उपनिषद सगळे आपल्या गुरूंकडून घेतले आणि त्या इतक्या अलौकिक कथा आहे सगळ्या. त्या कथांच्या मध्ये मी आता न शिरतो एवढंच सांगतो की श्रीकृष्ण वेदांग जेव्हा शिकतोय त्यावेळेला वेद आणि ऋचा श्रीकृष्णाच्या मुखात माहेराला येत आहे. या वेदांचा श्रीकृष्ण जनक आहे. या ऋचांचा श्रीकृष्ण निर्माता आहे आणि त्याच्याचकडे ते आहेत आहे. श्रीकृष्ण हा सर्वज्ञ आहे सर्वेश्वर आहे योग योगेश्वर आहे. श्रीकृष्णाने गुरूंचा गौरव वाढवण्याकरता सद्गुरू केले. सद्विद्येचा गौरव वाढवण्याकरता विद्येचा आश्रय घेतलेला आहे. श्रीकृष्णला गरज नाहीये रामाला गरज नाहीये. सगळ्या सद्विद्या त्यांच्यापासून निघालेल्या आहेत आणि तरीही आपल्या लोकांकरता आपल्याकरता आदर्श ठेवावा म्हणून त्यांनी सद्गुरू केले आणि सद्गुरू करून त्यांची सेवा केलेली आहे. सद्गुरूंची सेवा कशी करावी याचा आदर्श आहे. त्यांच्या घरी पाणी भरलेलं आहे. त्यांच्यासाठी मोळी आणून दिलेली आहे. त्या गुरुपत्नीची प्रत्येक इच्छा पूर्ण केलेली आहे आणि असं करता करता ते सगळं आटपल्यानंतर तिथे त्यांना एक गोड आणि जिव्हाळ्याचा मित्र मिळाला. त्याचं नाव सुदामा. सुदामा श्रीकृष्ण आणि बलराम हे एका झोपडीत राहत होते. एकत्र ते
पाणी आणायला जायचे, एकत्र काही आणायला जायचे. आमच्या उज्जैनीला एक ठिकाण असं दाखवतात की ज्या ठिकाणी एकदा हे मोळी आणायला गेले होते आणि खूप मोठा पाऊस पडला आणि मग झाडावरती जाऊन बसले, कारण काही आश्रयाला काही नव्हतं म्हणून. आणि तिथे त्यांनी ती अशी मोळी अशी उभी ठेवली. ती जागा अजूनही आमच्या इथे आहे. नारायणी तिचं नाव आहे. तिथे आता मंदिर झालेलं आहे तिथे. आणि श्रीकृष्णाने या काळामध्ये लक्षात ठेवा महाकालेश्वराची पूजा केली. रोज श्रीकृष्ण महाकालेश्वराच्या पूजेला जायचा आणि 1000 ब्रह्मकमळांनी महाकालाची पूजा करायचा. महाकाल श्रीकृष्णावरती सुप्रसन्न झाले आणि महाकालांनी सुदर्शन चक्र श्रीकृष्णाला दिलं. सुदर्शन चक्र हे कोटी सूर्यांचं तेज शोषून काढून तयार केलेलं असं दिव्य अस्त्र होतं की ज्या अस्त्रांचा आपल्याला असं दिसेल, तुम्हाला त्याचं फक्त हे वाचून दाखवतो. श्रीकृष्णाची जे हे 4 आयुध आहेत त्याच्या चक्राचं नाव आहे सुदर्शन चक्र. इतकं तेजस्वी आहे की त्याचं दर्शन नाही घेता येत, पण रमणीय दर्शन श्रीकृष्णाच्या हातात आहे. आणि ते हवं तेव्हा गुप्त होतं आणि हवं तेव्हा प्रगट होतं, हवं तिथे जातं आणि पुन्हा प्रगट आपल्याकडे येतं. असं दिव्य अस्त्र आहे. अखंड त्याच्याजवळ नसतं आणि स्मरण केल्याबरोबर ते हातात येतं. असं काहीतरी एक विलक्षण ते चक्र आहे. त्या चक्राच्या बद्दल सांगताना सांगितलेलं आहे की हे बघा, त्या कोटी सूर्यांचा प्रखर तेज श्री शंकरांनी काढून घेऊन त्यापासून रमणीय असं सुदर्शन चक्र निर्माण केलं. सुदर्शन महाज्वाल कोटी सूर्य समप्रभ अज्ञानांधस्य मे नित्यम विष्णोर मार्गम प्रदर्शय. या 4ही आयुधांची पूजा केली जाते. भगवंताच्या हातामध्ये असलेला जो पांचजन्य नावाचा शंख आहे त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे, त्वं पुरा सागरोत्पन्ना विष्णूना विधृत करे नमित सर्वदैवैश्च पांचजन्य नमोस्तुते. त्याची जी गदा आहे तिचं नाव आहे कौमोदकी. त्या कौमोदकी गदेबद्दल कु म्हणजे पृथ्वी आणि तिचं पालन करून त्याला आनंद देणारा कुमुदक, आणि तो कोण आहे? विष्णू आहे. त्याची गदा म्हणून कौमोदकी. श्रीवत्सम कौस्तुभम मालाम गदाम कौमोदकी मम सुदर्शनम पांचजन्यम सुपर्णम पतगैश्वरम स्मरंती मम रूपाणी मुच्यंते घेनसूद खिलाद. म्हणून या 4ही आयुधांचं प्रातस्मरण करावं असं त्यांनी भागवतात सांगितलेलं आहे. हस्तभूषणामध्ये त्याच्या हातामध्ये लीला कमळ आहे, 4थ्या हातामध्ये शंख चक्र गदा आणि पद्म म्हणजे कमळ, त्याच्या हातामध्ये लीला कमळ आहे. ते संसार भयभीतानाम योगिनाम अभयप्रद. सगळ्या संसार भयभीतांना आनंद आणि अभय देणारं ते लीला कमळ आहे. पद्महस्तस्थितम विष्णू पाहिमाम सर्वतो भया. विष्णूंच्या वक्षस्थळावरती वैजयंती माला आहे. ही वैजयंती माला कशाची असते? आपल्याला वनमाला माहिती आहे, वेगवेगळ्या माला माहिती आहेत आपल्याला. वैजयंती माला मग ते लक्षात ठेवा, विष्णूंच्या वक्षस्थळावरती विराजणारी ही माला ही रत्नमाला आहे. आणि हिच्यामध्ये 5 प्रकारचे रत्न असतात. याच्यामध्ये मौक्तिक असतात, माणिक्य असतं, मरकत असतं, इंद्रनील असतं आणि हिरक असतं. असे हिऱ्या मोत्यांचे 5 प्रकार या वैजयंती माळेमध्ये असतात. आणि अशी ही माळा याच्यामध्ये अखंड असते. कौस्तुभमणी असतो आणि गरुड यांचं वाहन असतं. याच्यामध्ये वासुदेवाची जी लक्षणं सांगितली त्या वासुदेवाच्या लक्षणामध्ये ही लक्षणं आहे. पलीकडे एक कथा येईल उद्याच्या याच्यामध्ये की तू खोटा वासुदेव आहे, मी खरा वासुदेव आहे असं म्हणत काशीच्या राजांनी पौंड्रकानी कृष्णावरती स्वारी केली, असं उद्याच्या याच्यामध्ये कथेमध्ये येईल. तर वासुदेवाची खरी लक्षणं भगवान वासुदेवाचा अर्थ असा आहे वासुदम भुवनत्रयम. या संपूर्ण त्रैलोक्याचा ज्याला आधार आहे, आश्रय आहे, त्याचं नाव वासुदेव आहे. वासुदेव सर्वमिती संपूर्ण हे. आणि अशा याच्यामध्ये आपल्याला दिसेल की श्रीकृष्णाने हे तिथे राहिले. सांदीपनींना जाताना त्याने विचारलं, गुरूंच्या पावर सांदीपनी त्यांना आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिलाय? मी तुला दिलेलं विद्यादान, तुला योग्य शिष्य मिळेल तेव्हा त्याला दे. निष्काम भावाने तू जगद्गुरु होशील. कृष्णं वंदे जगद्गुरु. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम. कृष्ण हा जगद्गुरु झाला श्रीकृष्ण. आणि या जगद्गुरूचा खरा पहिला शिष्य उद्धव.
दुसरा शिष्य पार्थाला आणि उद्धवाला त्याने हे केलेलं आहे. असं सांदीपनींचं हे झालं. सांदीपनीनं त्याने आश्वस्त केलं, गुरुदेवा मी तुमची काय सेवा करू. ते निष्काम होते. ते म्हणाले मला काय नको, तू गुरुमातेला विचार. गुरुमातेकडे गेले. आई गुरुमातेने जवळ घेतलं दोघांनाही, बाळांना. का बरं? आणि तिला रडू आला एकदम. ते म्हणाले कृष्णा तुझ्या एवढा माझा मुलगा गेला रे. आम्ही गेलो होतो गोमतीच्या स्नानाला. गोमती समुद्राला मिळते, पश्चिम समुद्राला. आणि त्या समुद्रामध्ये आमचा मुलगा बुडला आणि आम्ही दोघंजण नुसतेच परत आलो. मुलगा गेला आमचा. मी असं ऐकलंय मधुसूदना तू भगवंताचं रूप आहेस. माझा मुलगा मला परत आणून देतो ही गुरुदक्षिणा. हो हो आई मी तुझा मुलगा आणून देतो. आणि श्रीकृष्ण आणि बलराम द्वारका नावाची वस्तू आलेली नाही अजून, पश्चिम समुद्राला गेले. गोमती तिथे मिळते तिथे समुद्राच्या ताठी उभे राहिले आणि समुद्रात हात जोडून बाहेर आला. भगवान तुम्ही कसे आले? माझ्या गुरूंच्या मुलाला तू मारलायस. ते म्हणाले मी नाही मारलं महाराज, शंखासुर नावाच्या असुराने त्याला मारलं आणि गुरूंचा मुलगा यमाच्या घरी आहे. श्रीकृष्ण आणि बलराम यमाच्याकडे गेले. दक्षिण दिशेला संयमनीपुरी म्हणून यमाचं नगरी आहे. ते त्याचे तिथे गेले. तिथे गेला यमराज समोर आले. यमधर्म भगवंता आज कसं येणं केलं? माझ्या गुरूंचा मुलगा आहे तुझ्या इथे, तुम्हाला परत दे. यमराजांनी मान, अरे हा मालक आहे. मालक आपल्या घरी येतो आणि मालक कोणाची परवानगी, मला जे हवं ते घेईन मी. सगळे दास दासी माझे त्यांनी ठेवलेले. यमा असो नाही तर दिक्पाल असो, वरुण असो, कुबेर असो, हे सगळे कोणाचे? यांच्यावर हा सर्वांचा स्वामी आहे. हा तू स्वामी त्रिजगताचा. त्या मुलाला घेतलं आणि गुरुपत्नीच्या मांडीवर आणून ठेवलं. आई ही गुरुदक्षिणा. आणि तिथून श्रीकृष्ण परत आल्यानंतर इकडे तोपर्यंत त्या याच्यावरती जरासंधाने इतक्या लढाई केल्या होत्या की एक दिवशी उग्रसेनाच्या राज्यामध्ये श्रीकृष्ण उभा राहिला राजदरबारात आणि म्हणाला, उग्रसेन महाराज आमच्यामुळे तुमच्यावरती संकट येतात, मथुरेवरती आम्ही दूर जातो, म्हणजे जरासंध तुमच्यावरती एवढा हल्ला करणार नाही. दिसायला हे एकदम जरा वाईट दिसलं पहिल्यांदा, पण व्यावहारिक होतं. मी तुम्हाला सांगतो श्रीकृष्णा इतका परिपूर्ण व्यवहार जगामध्ये कोणीही केलेला नाही, कोणीही केलेला नाही. रामाने व्यवहार केलाय तो आदर्शोत्तम व्यवहार आहे. तसा व्यवहार कोणी करू शकत नाही. दोघांच्या व्यवहाराची दोन रीती आहे. ये यथा माम प्रपद्यंत तांस तथैव भजाम्यहम असं म्हणून कृष्ण वागलाय. आणि रामाने कोणी कसाही वागला तरी राम उदात्तपणे त्याच्याशी वागलाय. उदात्त धर्माची अत्युच्च पातळी रामाने आणि व्यवहार धर्माची अत्युच्च पातळी यांनी त्यांनी तात्काळ सांगितलं, उग्रसेना माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे. मी आणि बलराम आम्ही आमचं यादवांचं राज्य दूर निर्माण करतो. श्रीकृष्ण आपल्या गुरूंच्या पुत्राकरता जो गेला होता त्यावेळेलाच त्याने ती जागा पाहिली, ठरवली आणि विश्वकर्म्याला त्याने सांगितलं सुवर्णाची नगरी तिथे निर्माण कर. सुवर्णमयी नगरी द्वारका निर्माण केली. सुंदर आहे द्वारका नगरी. सुवर्णांची तिथे सौध आहेत, राजवाडे आहेत, सुरेख चौक आहेत, सुरेख सरोवर आहेत, सुरेख वृक्षराजी आहेत, वन आहेत, उद्यान आहेत. अशी रत्नजडित लिंगी स्तंभांनी झालेली त्यांची महाल आहेत. आणि लक्षात ठेवा सगळ्या यादवांना श्रीकृष्णाने कसं नेलं तिथे? रात्री यादव इथे झोपले आणि सकाळी तिथे उठले. कसं नेलं माहित नाही, असं नेलं. श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी सांगतो ना की त्याची थट्टा सुद्धा करताना आपल्याला लाज वाटली पाहिजे त्याच्याबद्दल बोलताना. इतकं ते अमोघ आणि अलौकिक अद्भुत असंभव असं चरित्र आहे. नुसतीकरपणा करायला म्हणजे आपल्या लक्षात येईल की काय असेल. त्यांना उग्रसेना आणि नेमकं त्यांना पाठवून दिले तिकडे आणि कालयवनाला घेऊन जरासंध आला. कुठे? मथुरेवरती. कालयवनाला त्याने मदतीला आणलंय. कालयवन हा अतिशय क्रूर आणखीन याचा राजा आहे.
उत्तरेकडला तिबेटच्या पलीकडचा, तो त्याच्या मदतीला आला होता. परकीय राजा आहे तो, इथला नाही आहे. कालयवन त्याचं नाव आहे. आणि त्या कालयवनाच्या समोर श्रीकृष्ण एकटा गेला निर्शस्त्र. बलरामाला सांगितलं की तू जरासंधाच्या याच्याशी लढ. त्याचा डिंब नावाचा सेनापती आहे जरासंधाचा, त्याच्यावरती तशी नितांत, ते दोन भाऊ आहे त्याच्यावरती जरासंधाची नितांत भक्ती आहे. त्या डिंबाला मारलो आणि जरासंधाला शोकाकुल केलं. आणि इकडे कालयवनाच्या समोर हा गोपाळ कृष्ण आपल्या संपूर्ण त्याच्या नटनागर वेशाने असं गोड रीतीने हसला आणि उभा राहिला. तो कालयवन तोंडात बोट घालतो की याने कंसाला मारलं. हा इतका कोवळा, इतका मधुर हास्य करणारा, इतका लहानसा, इतका गोजीरवाणा, इतका लोभस, याने मारलं. आणि कृष्णाला तो पकडायला गेला आणि कृष्ण पळतोय, पुढे पळतो, थांबतो, बाकुल्या दाखवतो, त्याला म्हणतो ये. आणि त्याला घेऊन चालला कृष्ण. बघता 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 राणा. आणि त्यांनी एक पहाडाकडे नेलं आणि तो हा चालला. अहो सगळ्यांना मानस मोहून टाकणारा हा, याला काय इच्छा होती? याच्या एका संकल्पासरशी सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. आणि स्थिती ही झाली, एका गुहेत गेला आणि तिथे कृष्ण आधी पोचला आणि हा मागून गेला. आणि गुहेत जाऊन त्याने आपल्या अंगावरचा जो कस्तुरी गंधाचा सुंदर शेला आहे तो तिथे झोपलेल्या एका व्यक्तीच्या अंगावर टाकून गेला. तिथे झोपलेल्या व्यक्तीचा तो राजा होता मुचकुंद नावाचा. आणि तो राजा मुचकुंद हा गेल्या युगापासून विश्रांती घेत होता. त्याने देवांच्या युद्धामध्ये मदत केलेली होती, थकला होता आणि तो युगांपासून विश्रांती घेत तिथे पडलेला होता. त्याच्या अंगावर तो सुगंधी शेला टाकला आणि हा कालयवन तिथे पोचला. आणि तो चिडून म्हणतोय आणि स्वतः एका शेळीच्या आड लपला. तो म्हणतो, अरे दुष्टा, इथे येऊन तू झोपला, तुला आता तर तू सापडला मला. त्याने दन्न दिवशी लात मारली त्याला लात मारल्याबरोबर तो मुचकुंद उठला. त्या मुचकुंदाने वर मागितला होता देवाला की मला विश्रांती हवी आहे, माझ्या विश्रांतीत जो विघ्न आणेल त्याच्यावर माझी दृष्टी पडल्याबरोबर तो जळून गेला पाहिजे. आणि तो उठल्याबरोबर त्याने दृष्टी टाकली कोणाकडे? कालयवनाकडे. आणि कापरासारखा कालयवन जळून खाक झाला. मग कृष्ण बाहेर आला. कृष्ण बाहेर आल्यानंतर त्या मुचकुंदाने त्याने पाहिलं आपल्या अंगावर शाळ हे कुठलं, वस्त्र कुठलंय. मग त्याला लक्षात आलं की श्रीकृष्णाने त्याला सुंदर दर्शन दिलेलं आहे. छत्रपती कृष्णाचं दर्शन झालं, त्याचं त्याने वंदन केलं आणि त्यांनी त्याला वैकुंठाला पाठवलं. मग कृष्ण बाहेर आला. तोपर्यंत इकडे हा जो आहे जरासंधाचं सैन्यामध्ये फुटाफूट झाली होती. बलराम आणि कृष्ण बसले आहेत रथामध्ये आणि त्यांनी रथ पळवला. त्यांच्या मागे पळून राहिला, त्यांना पकडाय करता जरासंध पळतोय. श्रीकृष्णाचं नाव पडलं, रणछोड दासजी महाराज की जय. रण छोड़ के भाग रहे कन्हैया. गोपाल कृष्ण आणि हा दोघं जण त्या रथातून पळतायत. पळता एका डोंगरावर गेल्यानंतर त्यांनी आग लावली त्यांनीच आणि पुढे गेले. काऊन? जरासंधाला म्हटलं या आगीमध्ये हे मेले, जळून गेले. आणि त्याने तसं समाधान म्हणून तो परतला. त्याच्यातून तो पलीकडे गेल्यानंतर तिथे परशुरामांची कृष्णाची भेट झाली. परशुरामांनी कृष्णाला द्वारकेचा मार्ग दाखवला. जी ही द्वारका आहे, द्वारिका अनाथ. आता आपण आलो द्वारकेला. द्वारका अतिसुंदर आहे. तिथे सबंध कृष्णाचं पंचारतीने ओवाळलं. तिथे कोण कोण आहे? तिथे देवकी आहे, वसुदेव आहे, उग्रसेन आहे, बलराम आहे, सात्यकी आहे, उद्धव आहे, अक्रूर आहे, हे सगळे अमात्य आहे. आणि तिथे सबंध यादवी सेना आहे आणि प्रत्येकाचे राजमहाल आहेत, अष्टप्रधान मंडळ आहे. श्रीकृष्ण राजा नाही आहे. श्रीकृष्ण तुमच्या आमच्या अशा अब्जावधी भक्तांच्या हृदयाचा राजा आहे. भक्तांचा राजा तो भक्तराज, तसं हृदयाचा राजा तो श्रीकृष्ण आहे. आणि त्यांनी तो संपूर्ण तत्कालीन याचा आता श्रीकृष्णाचं दिव्य कार्य सुरू झालेलं आहे. त्या दिव्य कार्याचं सूत्र काय आहे की या जगामध्ये साधूंचं रक्षण करून धर्माचं संस्थापना करायची आणि दुष्टांचं निर्दालन करायचं.
आणि अजूनपर्यंत श्रीकृष्णाची पांडवांची भेट नाही. अक्रूराला त्याने पाठवलं हस्तिनापुराला अक्रूराला पाठवलं. अक्रूराला कळलंय की कुंतीचा पंडुराजा केलेला आहे. कुंती आपल्या मुलांना घेऊन धृतराष्ट्राच्या इथे आलेली आहे, त्यांच्या आश्रयाने राहते. त्यावेळेला आणि लाक्षागृहामध्ये ते राहायला लागलेले. यावेळेला कृष्णाचं फक्त आता कृष्ण तिथली माहिती घेतोय आणि अशा वेळेला श्रीकृष्णाचं आता या चतुरस्र लक्ष आहे. आणि अशा दिवशी एक दिवशी काय झालं, एक दिवशी सकाळची गोष्ट आहे. पहा आता आपण लग्नाकडे चाललोय बरं भगवंताच्या. एक दिवशी सकाळी श्रीकृष्ण जे आहे त्यांच्या तिथे लग्नाशी संबंधित असलेल्याने आता सावधान बरं. लग्न कृष्णाचं असलं तरी त्याच्याशी संबंधित आपले इथले लोक आहेत त्यांनी सावधान बरं. आणि मग आपल्याला असं असेल की एक दिवशी अशी स्थिती झाली की एक सुदेव नावाचा ब्राह्मण आला. हो वाटायची ना. सगळं शांत रीतीने करायचं. गोरी मुहूर्तावर लग्न लागणार आहे. आपण आता बरोबर मी काल सांगितलंच आहे 6:40 झालेली आहे आणि आपण वेळशीर आहोत सगळं. बरं सांगायची गोष्ट म्हणजे सुदेव नावाचा एक ब्राह्मण खूप दुरून आला. कुंडिनपूर नावाचं लक्षात ठेवा, विदर्भामध्ये कुंडिनपूर नावाची नगरी आहे. आजही ती नगरी आहे. तिचं नाव कौंडिन्यपूर आहे. अमरावती नावाचं जे गाव आहे त्या अमरावतीपासून 18 कोसावरती कौंडिन्यपूर नावाचं गाव आहे. ती भीष्मक राजाची राजधानी आहे कुंडिनपूर. भीष्मक राजाच्या घरी जगदंबा महालक्ष्मी प्रगटली आहे रुक्मिणीच्या रूपानं. रुक्मिणी अतिसुंदर आहे, अति कोमल आहे, अति दिव्य आहे. आणि त्या रुक्मिणीचं वर्णन सगळ्या कवींनी त्यांना आता अक्षत वाटा की अक्षत वाटायला 4 जण घ्या ना, एकाच्याने होणार नाही. ज्यांना लाडू खायचे त्यांनी अक्षत, त्यांची जी त्यांना रुक्मी नावाचा मुलगा आहे, रुक्मिणी नावाची त्यांची कन्या आहे त्या भीष्मक राजाची. आणि त्याला आणखीन 2 मुलं आहेत आणि ती आली याच्यामध्ये तशा नवनवे असे भाट यायचे, देशोदेशीचे भाट असायचे. आणि ते देशोदेशीचे भाट वेगवेगळ्या राजकुमारांचं, राजवंशांचं आणि ज्यांचं लग्न व्हायचंय अशा तरुण अशा राजकुमारांचं वर्णन करायचे, त्यांच्या पराक्रमाचं वर्णन करायचे, त्यांच्या वैभवाचं वर्णन करायचे. आणि ते ऐकल्यानंतर श्रीकृष्ण या रुक्मिणीच्या सख्या, रुक्मिणीची आई, रुक्मिणीचे वडील हे सगळे बारकाव्याने ऐकायचे. असं ऐकता ऐकता एक दिवशी द्वारकेचे जे 2 राजकुमार आहेत म्हणजे बलराम आणि श्रीकृष्ण यांच्या वर्णनाचं कथा गाथा तो गाऊन गेला. आणि जे त्यांनी सावकाश जावर तुमच्याजवळ कृष्ण आहे हे विसरू नका. नाही तर त्यांच्या सोबत जा कोणीतरी. हो बाबा एकाने कृष्णाचं वर्णन केलं आणि ते कृष्णाचं वर्णन रुक्मिणीने जेव्हा ऐकलं त्यावेळेला तिच्या हृदयाने निश्चय केला, तुम्ही आता चित्त जर खूप आपली हे झाली तर एकदम लग्नच करून टाकू, मग मधला कथाभाग सोडून देतो, नाही तर मग 5 मिनिटांनी लग्नाची वेळ आहे. त्या सगळ्या त्याच्यामध्ये तिचा जो भाऊ होता त्या भावाने वडिलांना सांगितलं की बाबा आपली रुक्मिणी मी शिशुपालाला देणार आहे आणि तुम्हाला आवडून न आवडो पण माझ्या बहिणीचं लग्न माझ्या इच्छेने होणार आहे. भीष्मकाची इच्छा होती, भीष्मक कमीत कमी बोलूया, भीष्मकाची इच्छा होती की गोपालकृष्णाला द्यायचं, पण त्याला हिंमत नव्हती, वृद्धावस्था आली होती. हा आहे हा आता करता धरता झालेला होता. तुम्ही वाट त्यांना मोकळी द्या बरं, त्यांना मोकळी वाट द्या, त्यांना अडचण होईल असं करू नका. किती गर्दी आहे.
सावकाश घ्या. तेव्हा त्यांना कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण. तुला लग्न आता कृष्णाशी होऊ शकणार नाही. काय करावं? पाहता पाहता संबंध 3 कुंडीनपुरीची आहे. कमीत कमी बोलूया, कमीत कमी बोलूया. आवश्यकतेशिवाय बोलायचं नाही, गरज नसल्यास तरच लोकांपर्यंत आवाज जाईल. कुंडलीपुरी सगळी नववधू सारखी सजली आहे आणि त्यांनी जाहीर करून टाकलाय की शिशुपालाशी लग्न व्हायचंय. तिचा जीव प्राण आखरू तडफड तडफड करत आहे. तिला कळत नाही की मी आता काय करू, म्हणजे मला माझं मनोवांछित पूर्ण केलं. तिने सुदैव नावाच्या ब्राह्मणाला बोलवलं. आता कोणाला काही आठवलं ना तरी आपल्याच जागी राहावंच असतं. काय हिरव्या बहिणींपासून हिरव्या साहेबांपर्यंत बाजूला बसा. वेळ आहे अजून, वेळ आहे अजून. जेव्हा मी सांगेल तेव्हा अंतरपाठ धरा. स्वस्त बसा आणि शांत रीतीने त्याचा हे आहे. कृष्ण राहत होता द्वारकेत. लग्न घडणार आहे कुंडलीपुरात. किती अंतर आहे? आज तुम्हाला जर का अंतराची कल्पना असेल तर अमरावती विदर्भात आहे आणि द्वारका पश्चिम समुद्राचे टोक आहे. तिथे कृष्णाला कसं मी निरोप पाठवू, काय करू, कोणाच्या, आणि कोणीही तिच्या बाजूचं नाहीये. संबंध कुंडलीपुरामध्ये तिने अत्यंत गुप्तपणे त्यांचा जो पुरोहित आहे त्यांच्या घरातले जे त्या कुलपुरोहितांना बोलावलं एकांतात आणि त्यांनी सांगितलं की मी नमस्कार केला, पण तुम्ही मला वडिलांसारखे माझं एक काम करा. तुम्हाला सांग पुरी तू वाटेल ते काम सांग मी करीन, आणि तुम्ही श्रीकृष्णाला एक पत्र लिहा आणि ते पत्र त्याला नेऊन द्या आणि त्याला म्हणा की तू माझं येऊन हरण कर. त्याने जर तुम्ही जर हे केलं तर मी तुमची जन्माची ऋणी होईल. तो म्हणाला हो मी जातो, पण मी एक सांगतो तुला रुक्मिणी, पत्र तू लिह. मी पत्र लिहिणं उचित नाही. मी तुझा निरोप जे बोलायचं ते मी बोलीन तुझ्या वतीनं, पण पत्र मात्र तू लिहिलं पाहिजे. आणि आता लक्षात ठेवा, पूर्ण प्रेम ज्याच्यावरती आहे, ज्याच्यावरती संपूर्ण जीवन सोडणार आहे, त्यांनी चट्ट दिशी हे घेतलं टपोर, त्याचं गोड मोत्यासारखं अक्षर आहे आणि जगातलं पहिलं प्रेमपत्र रुक्मिणीने लिहिलं आहे आपल्या प्रियकराला. अतिशय गोड आणि अतिशय सात्विक शब्दांचं ते पत्र मी तुमच्या पुढे आमच्या वरदानंद सद्गुरूंनी त्या पत्राचा गोड अनुवाद केलेला आहे. तो तुम्हाला मी वाचून दाखवतो. अक्षर अक्षर तुम्ही प्राणपणाने ऐका. बघा, गोलट पोरे सुरेख अक्षर, उत्सुकतेने बघे परात्पर, इच्छा शक्तीतील भावमौक्तिका, प्रेम गुणी गुंफिले जणू का. काय लिहिलंय त्याच्यामध्ये? मूळ शब्दामध्ये आहे श्रुत्वा गुणान भुवन सुंदर, हे भुवन सुंदरा श्रीकृष्णा, मी तुझी गुणांची कीर्ती ऐकलेली आहे. ते म्हणतात ऐकोन या भुवन सुंदर सद्गुणाते, कानी शिरूनि हरिती सकल श्रमाते, सौंदर्य जे बघून सार्थक लोचनासी, माझे जडे हृदयनाथ भवत्पदाशी. नाथा माझं हृदय तुझ्या पदांशी जडलंय. तुझ्या सुंदर गुणांचं मी श्रवण करून, सद्गुणांचं श्रवण करून माझ्या सकल श्रम हरण झालेले. आणि मला आता माझी तुझ्याशी पात्रता नाहीये. विद्याधिकार कुलशील स्वरूपताही, साजेलसी तुझ जगात कुणीच नाही. तू अतुल्य आहे, तू अतुलनीय आहेस. तुझ्याशी साजेल अशी माझं रूप नाही, कुल नाही, शील नाही, गुण नाही. काही जाणीवही असून देव कुलीन कन्या, तू तेच इच्छित पती म्हणून अनन्या. हे मी जाणतेच, पण तरी मी तुला मी मनाने वरलंय. आता काय? चित्ते वरून तुझ मी तव होत जाया, मी तुझी मनाने वरून जाया झालेली आहे. आता मला दुसरा पर्याय नाही. घे धाव सत्वर आता मज वाचवाया, घालील धाड शिशुपाल कळेन केव्हा,
कोल्हा स्वभाग पळवी रुचतेन सिंहा. सिंहा तुझा जो भाग आहे तो कोल्ह्याने पळवला असं लोक म्हणतील. असं करू नकोस. तू धाड घालील तो त्याच्या आत मला हरण करून दे. मी आजपर्यंत जेवढी व्रत केली आहे, नियम केले, मी कधी अतिथीला बिनमुख सोडलं नाही. केली व्रते नियमही धरिले विशेषी, पूजियले सतत देव गुरुद्विजांसी. नाला विले कधीच बिनमुख याचकाते, ते पुण्य उद्यत करो तुझ या वयाते. माझं सगळं आजपर्यंतचं पुण्य तुला माझ्याकडे येण्यासाठी प्रवृत्त करो, उद्युक्त करो. आले ससैन्य मगधेश विदूर थारी, रक्षावया परिणयातुर भूपचेदी. सर्वातयास निज बाहु पराक्रमाने, दंडूनिने मजसी राक्षस पद्धतीने. जेवढे आलेले आहेत दुष्ट, जेवढे आलेले आहेत मगध ससैन्य, जरासंध आला होता, शिशुपाल आला होता, दंतवक्र आला होता, या सगळ्यांना आपल्या बाहुबलांनी दंड देऊन यांना हरवून सगळ्यांच्या समक्ष तुम्हाला घेऊन चल. केवढा अतुलनीय विश्वास आहे त्याच्या कर्तृत्वावरती. आली समीप बहुलग्न तिथी मदीय, आता विलंब करण्या उरलीन सोय. मी योजना तुझ कशी सुचवू शकेन, झाले भये करुणया मतिहीन दीन. अरे मला सुचत नाही, मी तुला काय योजना सुचवू. म्हणजे योजना सुचवते सुद्धा ती प्रेयसी असते, त्याला सुचवतं की मला तू कसं घेऊन जाशील. बरं, ती म्हणते की माझं डोकं नाही चालत, तुला जे हवं ते कर, पण मला तू इथून घेऊन चल. इच्छा जरी न पुरली मम पद्मनाभ, देईन जीव सहसा हसडून जीव. घेऊन जन्मशत उग्र तपे तुझे ते, मी शतवर्ष तप करेन तुझ्यासाठी उग्र. पावेन पाय शिवही नमितो जयाते, ज्या पायांना शिवही नमन करतो ते पाय पावण्याकरता माझ्या जीवनामध्ये मी शतवर्ष तप करीन, पण तुझ्याशीच लग्न करेन. आणि माझं जर हे जमलं नाही, होऊ शकलं नाही, तर मी जीभ हसडून प्राण देईन. हे पत्र घेऊन सुदैव भरधाव वृत्तीने निघाला. 5व्या दिवशी लग्न होतं आणि काय अंतर असेल बघा. तो याच्यात गेला आणि गेल्या पहाटेची वेळ होती. श्रीकृष्ण परमात्म्याची जी दिनचर्या आहे ती तुम्हाला मी उद्या सांगेन. श्रीकृष्ण सकाळी संबंध आपलं आवरून कामधाम आणि स्नान पूजा अर्घ्य परमात्म्या देवकीश वंदन वगैरे तो बाहेर पडायचा. त्याच्याकरता दारू त्याचं रथ आणायचा, आलेल्यांना दान द्यायचा. हा त्यावेळेला तिथे पोचला. भरभर हा वर चढून गेला. मी थोडून आलो आणि श्रीकृष्ण म्हणाला या विप्रवर्य. श्रीकृष्णाला विप्रांबद्दल अति आदर होता. त्यांनी त्याला बसवलं. कसे आलात, कुठून आला. म्हणजे कृष्णा मी दुरून आलो आणि मी आलोय तुझ्याकडे, मला निराश करणार नाही अशी आशा आहे. काय झालं, काय मी करू तुमचं मदत. हे पत्र वाच. श्रीकृष्ण ते पत्र वाचत असताना याची छाती धडधड करत होती की आता काय म्हणतो हा. श्रीकृष्णाने पत्र वाचलं. श्रीकृष्ण तर पहिल्यांदा रुक्मिणीवर बेहद्द खुश होण्याच्या ऐवजी अक्षरांवरच खुश. इतकं सुंदर अक्षर जर जी लिहिलं आहे ती किती सुंदर आहे. तर म्हणाला, त्याच्या चेहऱ्यावरती चिंताक्रांत भाव पाहिला. त्याला एकदम असं वाटलं की कसं. तो म्हणाला का हो, ही अशी नगराच्या बाहेर नाही येणार का. एकदम त्याला असं वाटलं. तो म्हणाला हो येईल. म्हणजे मला योजना काहीतरी सुचवा. आता जायचं आहे तिला आणायला, सैन्य बिन्य घ्यायला वेळ नाही आहे, परवा दिवशी पोचायचं आहे. आणि उगीच्या उगीच असं श्रीकृष्ण हा योजक असतं तर दुर्लभा असा योगेश्वर आहे. म्हणाले आमच्या घरातली कुळदेवता आहे अंबाबाई अमरावतीची. तिच्या दर्शनाला नववधू ग्रहमग झाल्यानंतर जाते आणि तिची ओटी भरते. ते जे अमरावतीचं अंबाबाईचं मंदिर आहे ते कुंडिनपुराहून 18 कोसावर आहे. तिथे बरोबर रथांमध्ये सगळ्या सैनिक बंदोबस्तामध्ये राजकन्याला पाठवतील देवीच्या दर्शनाला. आणि देवीच्या दर्शनाच्या तिथे ती आली की तिथून तुम्ही त्याला घेऊन जा. आता लक्षात ठेवा, श्रीकृष्णाने म्हटलं ताबडतोब दारुकाला सांगितलं. बायकोला आणायचं होतं, दादांना सुद्धा सांगितलं नाही. परस्पर ना आईला माहिती, ना वडिलांना माहिती, ना दादांना माहिती.
श्रीकृष्णाने सांगितलं गतिमान घोडे घ्या. गतिमान म्हणजे जे झालंय ते, म्हणजे मी काही खोटं नाही सांगत आहे. त्यांनी काही दादाला वगैरे कळवलं नाही की दादा असं झालंय तसं. दादांना मागून कळलं की अरे कोणीतरी एक आला, त्यांच्याशी मंत्रणा झाली आणि श्रीकृष्ण रथात गेला. कुठे गेला, कशाला गेला, केव्हा गेला, कोणालाही सांगितलं नाही. आणि विद्युत वेगाने श्रीकृष्ण धावला. इकडे एक एक क्षण ती मोजते. सुदैव नाही आला, सुदैव नाही आला, सुदैव करता करता लग्नाचा दिवसाचा आदला दिवस आला. बरं बाकीची तुम्हाला माहिती आहे आजच्यासारखे लग्न नाही आहे सकाळी आला की संध्याकाळी तुम्ही कोणची गाडी आहे तुमची परत जायची असं विचारतात. हे आजची लग्न असं नाही आहे. 15-15 दिवस महिना राहतात लग्नाला आलेले लोक पूर्वीचे. आजच्यासारखे भुक्कड लोक नव्हते. नुसते सुधारलेले म्हणतो आपण. त्या पुण्याला एक जण गेले ना लग्नाला, त्या ठिकाणी स्थिती अशी झाली की नाश्ता झाला, जेवण झालं, असे पाट्या आल्या आणि काहीच मिळालं नाही. हे असं आणि अत्यंत सुधारलेलं गाव पुणे. तिथे काय होणं असं ते गाव असं नाही. आमच्या काळामधली जी लग्न आहेत 15-15 दिवस बराडी इकडे राहत होते तिकडे राहत होते. तसे सगळे बराडी आलेले जे होते शिशुपाल, चेदी, मगधराज सगळे 15 दिवस आनंदाने खात होते, पित होते, वारुणी पित होते, चौसर खेळत होते. कुणाला असं वाटलंच नाही की हा येणार आहे असं काही करणार आहे. सगळे गाफील. ती आली आणि मंदिरात येईपर्यंत सुदैव आला नव्हता. ती जशी मंदिरामध्ये आली आणि सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमो देव्यै महादेव्यै शिवा. स्तोत्र म्हणते. तिथे ती ब्राह्मणी आहे तिथली. ती ब्राह्मणी तिला म्हणते की तुला इष्टवर प्राप्तिरस्तु, अष्टपुत्र सौभाग्य असतो. तिने आणि जगदंबेच्या माथ्यावरचं फुल पडलं आणि तेवढ्यामध्ये सुदैवाचे प्रवेश झाला मंदिरात. धापा टाकत आला आणि तो नुसता डोळ्याने म्हणाला रुक्मिणी आले. काय वाटलं असेल तिला. एक लहानची गोष्ट विचार करा. तू फक्त असं कर, तू प्रदक्षिणेच्या वाटेत जाते तर तो तुझी वाट बघतोय. तो घनश्याम वनमाली प्रदक्षिणेच्या वाटेवरती मागल्या बाजूने गेल्यानंतर त्याचा असा रवत होता आणि त्यांनी तिच्याकडे पाहिलं. भरभर ती चालत आली. दास तिच्या बरोबरच्या मैत्रिणीलाही मैत्री की कुठे असं वाटतं प्रदक्षिणा करून परत देवासमोर येतो की नाही. ते प्रदक्षिणा पूर्ण नाही. तिथे गेल्याबरोबर त्यांनी पट्टदिशी तो वाकला. त्यांनी पट्टदिशी त्याला रथावर घेतलं आणि निघाला. हंसे मुक्तानेली काकांनी कलकलाट बहु केला. कुणाला कळलंच नाही. अर्धा रस्ता म्हणतो कृष्णाला. त्याच्यानंतर इकडे जागाली. ही जी प्रदक्षिणेला गेलेली पोरगी गेली कुठे. सगळे जागे झाले आणि मग एकदम कळलं कानोकानी गेले. बरं कानोकानी जायला सुद्धा आजच्यासारखी साधनं थोडी आहे. त्या राजापर्यंत जवळ मग सगळे संतापले. मग ते सगळे शिबिरांमध्ये बारुणी पीत आणि चौसर खेळत बसलेले जे शिशुपालादित्यचे राजे होते ते सगळ्यांनी भराभर आपले सैन्य काढले आणि रुक्मी नावाचा तिचा जो भाऊ आहे त्या रुक्मीला तर इतका संताप आला की त्यांनी रथ काढला आणि तो याच्या मागे लागला. रुक्मीचं श्रीकृष्णाचं पहिल्यांदा प्रखर युद्ध झालं. रुक्मीला श्रीकृष्णाने जखमी केलं, बांधलं, आणलं आणि मारणार. त्यावेळेला कळवळून तिने पाहिलं मधुसूदनाकडे. अजून लग्न व्हायचंच बरं का. असं करत करत दोघंही भाऊ विजयी मुद्रेने द्वारकेत आले. देवकीला वगैरे सांगितलं की कृष्णाने आपली बायको. आणि मग कृष्णाचं लग्न द्वारकेमध्ये. सगळ्यांना निमंत्रण गेली आहे. लग्नाला जातो मी द्वारकापुरा.